तूळ राशीवाल्यांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक वेळी इतरांसाठी स्वतःला बदलणारे, समजून घेणारे आणि शांत राहणारे तुम्ही शेवटी सर्वात जास्त का दुखावले जाता? तुमच्या आयुष्यात सध्या काही अशा गोष्टी घडत आहेत ज्यांचे खरे अर्थ तुम्हाला अजून पूर्णपणे समजलेले नाहीत. काही चेहरे, काही नाती आणि काही निर्णय यामागचं लपलेलं सत्य आता हळूहळू समोर येण्याच्या मार्गावर आहे. हा काळ तुम्हाला फक्त इतरांचीच नाही तर स्वतःचीही खरी किंमत दाखवू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे सांगितलेली माहिती तुमच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची दिशा बदलू शकते. तूळ राशी, तुम्ही सगळ्यांसाठी झुकता पण स्वतःसाठी नाही का? सत्य समोर येणार. तूळ राशीच्या व्यक्तींची एक खास गोष्ट म्हणजे त्या नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. कोणाचं मन दुखावू नये, नातं तुटू नये, वाद वाढू नयेत यासाठी त्या अनेकदा स्वतःच्या इच्छा, भावना आणि गरजा बाजूला ठेवतात. पण हाच स्वभाव कधी-कधी त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनतो. कारण सगळ्यांसाठी झुकताना त्या स्वतःसाठी उभं राहणं विसरून जातात. तुम्ही अनेकदा लोकांच्या अडचणी समजून घेता, त्यांच्या चुका माफ करता, त्यांना दुसरी संधी देता. पण जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो, तेव्हा तुम्ही शांत राहण्याचा मार्ग निवडता. तुम्हाला वाटतं की वेळ सर्व काही ठीक करेल. पण प्रत्येक वेळी वेळच उत्तर देईल असं नसतं. काही वेळा स्वतःचा आवाज उठवणंही तितकंच गरजेचं असतं. तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही सहज रागावणार नाही, नातं तोडणार नाही किंवा लगेच विरोध करणार नाही. त्यामुळे अनेकदा तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जातात. तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तुमच्या त्यागाची किंमत कमी केली जाते. परंतु आता परिस्थिती बदलण्याची वेळ जवळ येत आहे. बराच काळ मनात दडून ठेवलेल्या भावना हळूहळू बाहेर येतील. तुम्ही ज्या गोष्टींवर शांत राहिलात, ज्या लोकांसाठी स्वतःचा त्याग केला, त्यांचं खरं रूप तुमच्यासमोर येऊ शकतं. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गरज म्हणून होते की खऱ्या मनाने होते याचा स्पष्ट अनुभव तुम्हाला येईल. हे सत्य कदाचित सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण दीर्घकाळासाठी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची किंमत ओळखू लागते, तेव्हा तिच्या आयुष्यातील चुकीची माणसं आपोआप दूर जाऊ लागतात. तुम्ही ज्या लोकांना सतत प्राधान्य दिलं, त्यांनी तुम्हाला किती प्राधान्य दिलं हेही आता लक्षात येईल. तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. इतरांना मदत करणं चांगलं आहे, पण स्वतःला विसरून नाही. प्रत्येक वेळी समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना दाबणं आवश्यक नसतं. तुमचं मन, तुमची स्वप्न आणि तुमचा आनंद यांनाही तितकंच महत्त्व आहे. लवकरच तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचाल जिथे स्वतःसाठी घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य अधिक मजबूत करतील. लोकांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल, तेव्हा अनेक गोष्टींचं सत्य आपोआप समोर येईल. त्या क्षणी तुम्हाला कळेल की सगळ्यांसाठी झुकणं ही कमजोरी नव्हती, पण आता स्वतःसाठी उभं राहणं हीच तुमची खरी ताकद आहे. तुमच्या आयुष्यात काही काळ असा असतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या उचलता. कारण तुम्हाला वाटतं की जर तुम्ही नाही केलं तर कोण करणार? पण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या खांद्यावर घेण्याची सवय हळूहळू मनावर ओझं निर्माण करते. तूळ राशीच्या व्यक्ती अनेकदा बाहेरून हसतमुख दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक न बोललेले प्रश्न आणि अपूर्ण अपेक्षा दडलेल्या असतात. त्या सगळ्यांना समजून घेतात, पण त्यांना समजून घेणारे फार कमी लोक असतात. आगामी काळात तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात, ज्या तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या काही गोष्टी अचानक स्पष्ट होऊ लागतील. ज्या व्यक्तींच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता, त्यांच्या कृतीच खऱ्या अर्थाने मूल्यांकन करण्याची वेळ येईल. शब्द आणि वास्तव यातील फरक तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. तुमच्या आसपास काही लोक असेही असू शकतात, जे तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजतात. पण त्यांना हे माहीत नसतं की शांत व्यक्ती जेव्हा निर्णय घेते, तेव्हा तो निर्णय खूप विचारपूर्वक आणि ठाम असतो. एकदा तुमच्या मनाने एखादी गोष्ट स्वीकारली किंवा नाकारली, तर त्यामध्ये बदल होणं कठीण असतं. त्यामुळे पुढील काळात घेतलेले काही निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. आर्थिक बाबतीतही काही महत्त्वाच्या जाणीवा होऊ शकतात. तुम्ही ज्या ठिकाणी वेळ, मेहनत किंवा पैसा गुंतवत आहात, त्यातूनच खरं अपेक्षित परिणाम मिळत आहे का याचा विचार करण्याची वेळ येईल. काही अनावश्यक खर्च कमी करण्याचा विचार मनात येऊ शकतो. तसेच काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील, ज्या सुरुवातीला साध्या वाटतील,
पण भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. नातेसंबंधाच्या बाबतीत एक वेगळा अनुभव येऊ शकतो आणि काही लोक तुमच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. जुने गैरसमज दूर करण्यासाठी किंवा नातं सुधारण्यासाठी काही संवाद होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी तुम्ही पूर्वीसारखे भावनांवर आधारित निर्णय घेणार नाही. अनुभवातून आलेली परिपक्वता तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक अधिक स्पष्टपणे दाखवेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील एक लपलेली ताकद आता समोर येऊ शकते. अनेकदा तुम्ही स्वतःच्या क्षमतेचा अंदाज कमी लावता, पण एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी तुमच्यातील नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य इतरांना आश्चर्यचकित करू शकतं. ज्या लोकांनी कधी तुमच्यावर शंका घेतली होती त्यांनाच तुमची किंमत नव्याने समजेल. मानसिकदृष्ट्या देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. काही जुन्या आठवणी, अपूर्ण राहिलेली स्वप्न किंवा न बोललेले विचार पुन्हा मनात येऊ शकतात. पण यावेळी त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य घडवता येतं. याची जाणीव अधिक मजबूत होईल. काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठे बदल मोठ्या आवाजात येत नाहीत. ते शांतपणे सुरू होतात. तुमच्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि निर्णयांमध्ये होणारे हे छोटे बदलच पुढे जाऊन मोठ्या यशाचं कारण ठरू शकतात. तुम्ही कोणासाठी काय केलं यापेक्षा आता तुम्ही स्वतःसाठी काय करत आहात याला अधिक महत्त्व मिळेल. पुढील काळात तुमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुम्हाला स्वतःची बाजू स्पष्टपणे मांडावी लागेल आणि विशेष म्हणजे यावेळी तुम्ही मागे हटणार नाही. तुमच्या मनातील संकोच कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. याच आत्मविश्वासामुळे काही बंद झालेले मार्ग पुन्हा खुले होतील आणि काही नवीन दारेही उघडतील. तुमच्या आयुष्यातील हे दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवतील. प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नसतं, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं नेहमी शक्य असतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवून पुढे जाल, तेव्हा परिस्थिती, लोक आणि नशीब यांचं चित्रही हळूहळू बदलताना दिसेल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात येणारे हे बदल केवळ योगायोग नसून तुमच्या स्वतःच्या जागृतीची सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी खूप काळापासून जशाच्या तशा चालत आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण आतून एक मोठा बदल आकार घेत आहे. हा बदल अचानक दिसणार नाही, मात्र त्याचे परिणाम खूप दूरपर्यंत जाणवतील. तूर राशीच्या व्यक्तींना अनेकदा योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय असते. त्या घाईत निर्णय घेत नाहीत, पण काही वेळा जास्त विचार करण्यामुळे संधी हातातून निसटतात. आता मात्र परिस्थिती तुम्हाला अधिक स्पष्टता देऊ लागेल. तुमच्या मनात अनेक योजना असू शकतात ज्या तुम्ही अजूनपर्यंत कुणालाही सांगितलेल्या नाहीत. काही स्वप्न अशी असतात जी फक्त स्वतःलाच माहीत असतात. पुढील काळात अशा एखाद्या कल्पनेला किंवा योजनेला योग्य दिशा मिळू शकते. सुरुवातीला छोटा वाटणारा प्रयत्न पुढे जाऊन मोठं यश मिळवून देऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्याऐवजी तिच्यावर विश्वास ठेवणं अधिक गरजेचं ठरेल. तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या काही गोष्टींकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल. काही लोकांचे वागणे, काही परिस्थितीतील सूक्ष्म बदल किंवा काही संकेत तुमच्या नजरेतून गेले असतील. मात्र आता तुमची निरीक्षण शक्ती अधिक तीक्ष्ण होईल. इतरांना साध्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनही तुम्ही महत्त्वाचे अर्थ शोधू शकाल. हीच गोष्ट तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त सवयीमुळे राहिलेल्या असू शकतात. त्या नात्यांमध्ये ना विशेष आनंद असतो ना विशेष त्रास, पण त्यातून पुढे जाण्याची ऊर्जा देखील मिळत नाही. अशा काही नात्यांचा किंवा संबंधांचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊ शकते. कोणत्या गोष्टी तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत आणि कोणत्या फक्त वेळ घेत आहेत याचं उत्तर तुम्हाला मिळू लागेल. करिअर किंवा कामाच्या क्षेत्रात काही नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. अनेकदा तुम्ही स्वतःला एका ठराविक चौकटीत पाहता, पण तुमच्यात त्यापेक्षा खूप जास्त क्षमता असते. एखादं नवीन कौशल्य, नवीन जबाबदारी किंवा वेगळा अनुभव तुमच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देऊ शकतो. याच काळात तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्याची प्रेरणा मिळू शकते. तुमच्या स्वभावातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सौंदर्य, सुसंवाद आणि संतुलन यांना महत्त्व देता. त्यामुळे अव्यवस्थित वातावरण किंवा सततचा तणाव तुम्हाला आतून थकू शकतो. आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न कराल. मग तो वस्तूंमध्ये असो, विचारांमध्ये असो किंवा नात्यांमध्ये. जितकी स्पष्टता वाढेल तितकी मानसिक शांतता देखील वाढेल. काही वेळा तुम्ही स्वतःच्या यशाकडे दुर्लक्ष करता, कारण तुम्ही नेहमी पुढच्या ध्येयाकडे पाहत असता. पण आता भूतकाळात केलेल्या काही प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत घेतली होती त्यांचं फळ हळूहळू मिळू शकतं.
कदाचित ते कौतुकाच्या रूपात असेल, कदाचित एखाद्या नवीन संधीच्या रूपात, किंवा कदाचित स्वतःच्या समाधानाच्या रूपात. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती देखील येऊ शकते जी तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल. ती व्यक्ती नेहमीच प्रेम संबंधाशी संबंधित असेल असं नाही. कधी कधी एखादा मित्र, मार्गदर्शक किंवा सहकारी देखील आयुष्य बदलणारा प्रभाव टाकू शकतो. त्यांच्या एका सल्ल्यामुळे किंवा एका संवादामुळे तुम्ही बराच काळ अडकलेला विचार सोडू शकता. प्रवास, नवीन अनुभव किंवा वेगळ्या वातावरणाशी संबंधित काही संधी देखील निर्माण होऊ शकतात. नेहमीच्या दिनचर्येबाहेर पडल्यावर अनेक नवीन गोष्टींची जाणीव होते. त्यामुळे पुढील काळात आलेल्या अशा संधींकडे दुर्लक्ष करू नका. त्या फक्त आनंदच नाही तर नवीन विचार आणि नवीन संपर्क देखील देऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल तयार केलेल्या काही मर्यादा आता तुटू लागतील. मी हे करू शकत नाही, हे माझ्यासाठी नाही किंवा माझ्याकडून होणार नाही असे विचार मागे पडतील. त्यांच्या जागी नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. आणि जेव्हा मनातील मर्यादा दूर होतात तेव्हा बाहेरच्या अडथळ्यांची ताकद आपोआप कमी होऊ लागते. आगामी काळात तुमच्यासाठी फक्त बदलांचा नाही तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ ठरू शकतो. अनेक वर्षांपासून तुमच्या दडलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळेल. काही गोष्टी उत्तर शोधण्याचा प्रयत्न थांबेल, कारण उत्तरं स्वतःहून समोर येतील. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास हा बाहेरचा नसून स्वतःच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा होता. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा हा केवळ घटनांचा नाही तर दृष्टिकोन बदलण्याचा असू शकतो. अनेक वर्षांपासून तुम्ही काही गोष्टी एका ठराविक नजरेतून पाहत आला आहात. लोकांविषयी, नात्यांविषयी, यशाविषयी आणि स्वतःविषयी काही ठाम समज मनात तयार झालेले असू शकतात. पण आता काही अनुभव असे येतील जे या समाजांना नवीन आकार देतील. काही गोष्टी जशा दिसतात तशा नसतात आणि काही लोक जसे बोलतात तसे नसतात याची जाणीव अधिक स्पष्ट होईल. तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. त्या प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजू पाहू शकतात. त्यामुळे अनेकदा इतर लोक जिथे पटकन निष्कर्ष काढतात तिथे तुम्ही विचार करण्यासाठी वेळ घेता. पण आता अशी वेळ येऊ शकते जिथे खूप विचार करण्याऐवजी कृती करणे अधिक आवश्यक ठरेल. काही संधी अशा असतील ज्या पुन्हा परत येणार नाहीत. त्यामुळे योग्य क्षणी पुढे पाऊल टाकण्याचं धैर्य तुमच्यात निर्माण होईल. काही जुनी स्वप्न पुन्हा जागी होण्याची शक्यता आहे. आयुष्याच्या धावपळीत, जबाबदाऱ्यांमध्ये किंवा परिस्थितीमुळे बाजूला ठेवलेल्या काही इच्छा पुन्हा मनात डोकावू शकतात. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याकडे फक्त स्वप्न म्हणून पाहिलं जाणार नाही तर त्यांना वास्तवात आणण्याची प्रेरणा देखील मिळू शकते. जे काम तुम्ही अनेकदा नंतर करू म्हणून पुढे ढकललं होतं त्याची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ जवळ येऊ शकतो. तुमच्या बोलण्यामध्ये आणि विचारांमध्ये एक नवीन परिपक्वता दिसू लागेल. आधीच्या गोष्टींवर तुम्ही भावनिक प्रतिक्रिया द्यायच्यात त्याच गोष्टींकडे आता अधिक शांत आणि स्थिर नजरेने पाहाल. ही बदललेली मानसिकता तुमच्या अनेक समस्यांचं समाधान बनू शकते. कारण अनेक वेळा समस्या परिस्थितीत नसते तर त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असते. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी देखील घडू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात होणारा बदल तुमच्यावरही परिणाम करू शकतो. काही चांगल्या बातम्या, नवीन जबाबदाऱ्या किंवा घरातील वातावरणात होणारा सकारात्मक बदल तुमच्या मनाला आनंद देऊ शकतो. काही जुने मतभेद मिटवण्याची संधी देखील मिळू शकते. तुमच्या सर्जनशीलतेला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. लेखन, कला, संगीत, संवाद कौशल्य किंवा कल्पनाशक्तीशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही वेगळं काही करण्याचा विचार करू शकता. तुमच्या मनात येणाऱ्या कल्पनांना कमी लेखू नका, कारण त्यातील एखादी कल्पना भविष्यात मोठ्या यशाचं कारण ठरू शकते. काही वेळा आयुष्य आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं. पुढील काळात असा एखादा क्षण येऊ शकतो जिथे तुम्ही स्वतःलाच काही महत्त्वाचे प्रश्न विचाराल. मी नेमकं कुठे चाललो आहे? मला खरंच काय हवं आहे? मी ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतोय त्या माझ्या मनाला समाधान देतात का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुमच्यात एक नवीन स्पष्टता निर्माण होईल. तुमच्या वेळेची किंमत तुम्हाला नव्याने समजू लागेल. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक काम आणि प्रत्येक संधी तुमच्या आयुष्यात समाधान महत्त्वाची नसते. त्यामुळे कुठे ऊर्जा खर्च करायची आणि कुठे नाही याबाबत तुम्ही अधिक सजग व्हाल. ही सवय पुढील काळात तुमच्या प्रगतीचा महत्त्वाचा भाग ठरेल. समाजात, मित्रपरिवारात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं मत अधिक महत्त्वाचं मानलं जाऊ शकतं. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाहू शकतात, कारण तुमच्या अनुभवातून आणि संतुलित विचारातून त्यांना विश्वास वाटेल.
तुमचा प्रभाव वाढत असताना नम्रता टिकून ठेवणं हेच तुमचं सर्वात मोठं बलस्थान ठरेल. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रत्येक उत्तर लगेच मिळालंच पाहिजे असं नसतं. काही प्रश्नांची उत्तरं वेळ देतो आणि तुमच्या आयुष्यातही अशा काही गोष्टी आहेत ज्या योग्य क्षणी स्पष्ट होतील. त्यामुळे अधीर होण्याऐवजी प्रवासावर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरेल. आता तुम्ही अशा टप्प्याकडे वाटचाल करत आहात जिथे बाहेरच्या जगात घडणाऱ्या घटनांपेक्षा तुमच्या अंतर्मनात होणारे बदल अधिक महत्त्वाचे असतील. कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की दिशा बदलते आणि दिशा बदलली की संपूर्ण आयुष्य नव्या मार्गावर चालू लागतं. पुढील काळात हीच अंतर्गत शक्ती तुमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आणि सर्वात मोठं मार्गदर्शन ठरू शकते. तुमच्या आयुष्यातील काही अध्याय असे असतात जे पूर्ण झालेले असतात, पण मन मात्र अजूनही त्या पानांवर अडकलेलं असतं. तूर राशीच्या व्यक्ती अनेकदा भूतकाळातील अनुभवांमधून खूप काही शिकतात, पण त्याच वेळी काही आठवणी मनात जपून ठेवतात. आगामी काळात तुम्हाला हे जाणवू शकतं की काही गोष्टी सोडून देणं हे हार मानणं नसतं, तर स्वतःला पुढे जाण्याची परवानगी देणं असतं. ज्या गोष्टींना तुम्ही इतक्या काळ मनात जागा दिली, त्यांचा तुमच्या वर्तमानावर किती प्रभाव आहे याचा विचार तुम्ही करू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक आकर्षण असतं. लोक तुमच्याशी सहज जोडले जातात कारण तुम्ही ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता ठेवता. मात्र आता तुम्हाला हे जाणू लागेल की प्रत्येकाची समस्या स्वतःची बनवणं आवश्यक नसतं. काही लोक फक्त त्याचं ओझं हलकं करण्यासाठी तुमच्याकडे येतात, पण तुमच्या मनाचं ओझं कोण हलकं करतं याचाही विचार तुम्ही करायला सुरुवात कराल. ही जाणीव तुमच्या भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. काही काळापासून तुमच्या मनात असलेली एक अनिश्चितता हळूहळू दूर होऊ शकते. एखाद्या निर्णयाबाबत, एखाद्या व्यक्तीबाबत किंवा एखाद्या मार्गाबाबत तुम्ही संभ्रमात असाल, तर परिस्थिती तुम्हाला आवश्यक संकेत देऊ लागेल. प्रत्येक गोष्ट स्पष्ट शब्दात समोर येईल असं नाही, पण काही घटना अशा घडतील की त्यातून तुम्हाला योग्य दिशा समजेल. तुमच्या क्षमतेचा विस्तार होण्याचा काळ जवळ येत आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही केलं आहे ते तुमच्या प्रवासाचा फक्त एक भाग होता. पुढे जाऊन तुम्हाला अशा संधी दिसू शकतात ज्या तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठ्या असतील. त्या संधी स्वीकारण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या जुन्या मर्यादा मोडाव्या लागतील. काही वेळा यश मिळवण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यापेक्षा जुने चुकीचे विश्वास सोडणे अधिक आवश्यक असते. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे संवाद आगामी काळात घडू शकतात. एखादं बोलणं, एखादी भेट किंवा एखादा संदेश तुमच्या विचारांवर खोल परिणाम करू शकतो. काही शब्द अनेक वर्षाचा गोंधळ दूर करू शकतात. त्यामुळे लोकांचं बोलणं फक्त ऐकू नका, तर त्यामागचा अर्थ समजून घेण्याचाही प्रयत्न करा. तुमच्या ध्येयाबाबत आता अधिक स्पष्टता निर्माण होईल. अनेकदा तुम्ही अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा प्रयत्न करता, पण पुढील काळात तुमचं लक्ष काही निवडक आणि खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित होऊ शकतं. ही एकाग्रता तुमच्या प्रगतीचा वेग वाढवू शकते. जेव्हा ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते, तेव्हा परिणाम देखील अधिक प्रभावी मिळतात. काही लोकांना तुमच्यात झालेला बदल सुरुवातीला समजणार नाही, कारण ते अजूनही तुम्हाला जुन्या दृष्टिकोनातून पाहत असतील. पण तुम्ही स्वतःला ओळखायला लागलात की इतरांच्या मताचं महत्त्व आपोआप कमी होऊ लागतं. तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडे आहे. ही भावना अधिक मजबूत होईल. पुढील काळात तुमच्या संयमाची देखील परीक्षा होऊ शकते. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा उशिरा घडतील. काही प्रयत्नांना लगेच परिणाम मिळणार नाहीत, पण याच काळात तुमची चिकाटी आणि सातत्य तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करेल. जे लोक अर्ध्या वाटेत थांबतात त्यांच्यापेक्षा शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांनाच मोठं यश मिळतं. तुमच्या आयुष्यातील काही नवीन ओळखी भविष्यात खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. सुरुवातीला साधा वाटणारा परिचय पुढे जाऊन मोठ्या संधीचं दार उघडू शकतो. त्यामुळे नवीन लोक, नवीन कल्पना आणि नवीन अनुभव यांच्याप्रती मन खुलं ठेवा. प्रत्येक भेटीमागे एक कारण असू शकतं. तुमच्या अंतर्मनात दडलेली एक इच्छा आता अधिक स्पष्ट होऊ शकते. कदाचित ती एखादं स्वप्न असेल, एखादं ध्येय असेल किंवा स्वतःला सिद्ध करण्याची भावना असेल. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेली ही प्रेरणा आता पुन्हा जागी होईल. आणि एकदा तुमचं मन एखाद्या दिशेने ठाम झालं, तर तुम्हाला थांबवणं सोपं राहणार नाही. आगामी दिवसात तुम्हाला हे शिकवतील की आयुष्य फक्त योग्य लोक शोधण्याबद्दल नसतं, तर स्वतःचं योग्य रूप शोधण्याबद्दलही असतं. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता, स्वतःच्या मूल्यांचा आदर करता आणि स्वतःच्या ध्येयांवर विश्वास ठेवता, तेव्हा बाहेरचं जगही तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागतं. हाच काळ तुमच्या व्यक्तिमत्वातील लपलेल्या सामर्थ्याला उजाळा देणारा ठरू शकतो आणि तुम्ही स्वतःसाठी एक नवीन प्रेरणा बनू शकता. तुमच्या आयुष्यात आता अशा काही गोष्टी घडू शकतात
ज्या प्रथमदर्शनी लहान वाटतील, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असेल. अनेक वेळा मोठे बदल एखाद्या मोठ्या घटनेतून होत नाही, तर छोट्या निर्णयांच्या मालिकेतून होतात. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अशाच सूक्ष्म पण प्रभावी बदलांचा असू शकतो. तुम्ही नकळत काही नवीन सवयी स्वीकाराल, काही जुन्या पद्धती बदलाल आणि याच बदलांमुळे तुमच्या आयुष्याचा वेग वेगळ्या दिशेने जाऊ लागेल. तुमच्या मनात काही काळापासून एक प्रश्न सतत फिरत असू शकतो. मी जे करतोय त्याचा शेवटी परिणाम काय होणार? हा प्रश्न प्रत्येक मेहनती व्यक्तीला कधीतरी पडतो. पण आता तुम्हाला हे जाणू लागेल की प्रत्येक प्रयत्नांचं फळ लगेच दिसत नाही. काही प्रयत्न हे बियाण्यासारखे असतात. ते जमिनीत बराच काळ शांत पडून राहतात, पण योग्य वेळ आली की त्यातून मोठं झाड उभं राहतं. तुमच्या आयुष्यातील काही मेहनतीचं फळ आता आकार घेण्यास सुरुवात करू शकतं. तुम्ही लोकांना जोडण्याची कला चांगली जाणता. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींमध्ये संवाद निर्माण करणं, मतभेद कमी करणं किंवा वातावरण सकारात्मक ठेवणं हे तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे. पण आगामी काळात हेच कौशल्य तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करू शकतं. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी होणारे संपर्क किंवा ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक भेटीला केवळ साधी घटना समजू नका. तुमच्या आयुष्यातील एक मोठा बदल म्हणजे तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर अधिक विश्वास ठेवू शकू लागाल. अनेक वेळा तुम्ही निर्णय घेतल्यानंतरही इतरांचं मत विचारत राहता, त्यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो. पण आता तुमच्या अनुभवामुळे तुम्हाला स्वतःच्या विचारांची किंमत समजू लागेल. प्रत्येक सल्ला ऐकणं चांगलं असतं, पण अंतिम निर्णय स्वतःच्या जाणीवेवर घेणं अधिक महत्त्वाचं आहे, याची जाणीव मजबूत होईल. काही गोष्टींमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी ओझ्यासारखी वाटेल, पण नंतर लक्षात येईल की तीच तुमच्या प्रगतीची पायरी होती. आयुष्यात काही भूमिका अशा असतात ज्या आपण निवडत नाही, पण त्या आपल्याला घडवतात. हा काळ तुमच्यातील नेतृत्व, शिस्त आणि दूरदृष्टी विकसित करणारा ठरू शकतो. तुमच्या मनातील सर्जनशील बाजू अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. एखादी नवीन कल्पना, नवीन प्रकल्प किंवा काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळू शकते. विशेष म्हणजे यावेळी तुम्ही फक्त विचार करून थांबणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीकडे वळाल. कल्पना आणि कृती यांच्यामधील अंतर कमी झालं की यशाची शक्यता अनेक पटींनी वाढते. तुमच्या सभोवतालच्या वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलू शकतो. आधी ज्या गोष्टी तुम्हाला अडथळा वाटत होत्या, त्याच गोष्टी आता शिकण्याची संधी वाटू शकतात. हा बदल खूप महत्त्वाचा आहे, कारण परिस्थितीपेक्षा तिच्याकडे पाहण्याची पद्धत माणसाचं आयुष्य घडवत असते. तुम्ही जितकं सकारात्मक आणि वास्तववादी विचार कराल, तितक्या नवीन शक्यता तुमच्या समोर उघडतील. काही जुने अपूर्ण विषय पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी त्यांना सामोरं जाण्याची तुमची तयारी वेगळी असेल. आधी जिथे भावनिक प्रतिक्रिया दिली असती, तिथे आता तुम्ही अधिक स्थिर आणि विचारपूर्वक वागाल. यामुळे काही जुन्या अडचणी कायमच्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं आकर्षण निर्माण होऊ शकतं. हे बाह्य रूपाशी संबंधित नसेल, तर आत्मविश्वासाशी संबंधित असेल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मार्गावर स्पष्टपणे चालू लागते, तेव्हा तिच्या वागण्यात एक नैसर्गिक प्रभाव निर्माण होतो. लोक तुमच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देतील, तुमच्या मताला अधिक महत्त्व देतील आणि तुमच्या उपस्थितीचा परिणाम जाणवू लागेल. आर्थिकदृष्ट्या देखील काही नवीन विचार मनात येऊ शकतात. फक्त कमाईवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संसाधनाचा योग्य वापर, नियोजन आणि दीर्घकालीन स्थिरता याकडे तुमचं लक्ष जाऊ शकतं. हा दृष्टिकोन भविष्यासाठी अधिक मजबूत पाया तयार करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता स्वतःच्या प्रवासाची तुलना इतरांशी कमी कराल. प्रत्येक व्यक्तीची वेळ, परिस्थिती आणि ध्येय वेगळी असतात. त्यामुळे इतरांच्या यशाकडे पाहून अस्वस्थ होण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची सवय लागेल. ही सवय तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि यशासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आगामी काळात तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की आयुष्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य अंतिम ध्येयात नसतं, तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासात असतं. प्रत्येक अनुभव, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक छोटं यश तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक सक्षम आणि अधिक जागरूक बनवत जाईल. आणि हळूहळू तुम्ही अशा स्थानावर पोहोचाल जिथे तुम्हाला इतरांची मान्यता मिळण्यापेक्षा स्वतःचं समाधान अधिक मौल्यवान वाटू लागेल. त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज आणि स्वाभाविकपणे योग्य दिशेने घडू लागतील. जर तुम्हाला या माहितीतील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळते आहे असं वाटत असेल, तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तुमचं मत आणि तुमचे विचार इतरांसाठी प्रेरणा देऊ शकतात. अशाच राशीविषयक सखोल आणि वेगळ्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या राशीबद्दल पुढे कोणत्या विषयावर
विषयावर माहिती हवी आहे तेही कमेंटमध्ये सांगा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला आणखी उपयुक्त आणि दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका खास विषयासह पुन्हा भेटूया.